आज आपण नगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया पार पडत आहे। लोकशाहीचा मोठा उत्सव या ठिकाणी पार पडत आहे। आपल्यासोबत मतदार राजा उपस्थित आहे, त्यांनी मतदान केलेलं आहे। काय भया, एकंदरीत आज तुम्ही मतदान केले, कशी प्रक्रिया आहे, मतदान केलंय, काय वाटतं? मतदानाचा उत्साह आहे आणि नागरिकांना अशी विनंती करतो की घरी न बसता सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार वाजवा आणि योग्य ते आपला हा उमेदवार त्याला योग्य रीतीने मतदान करा। ताई, तुम्ही चिमुकल्यासोबत मतदान केलं, काय आज पहिल्यांदा तुम्ही आज आज सकाळी सकाळी मतदान केलं? हो भैया, मतदान केलं. पहिलं मतदान आहे माझं. आनंद वाटतो मला मतदान केलं. स्वीकार सगळ्यांनीच घरी बसू नका, सगळ्यांनीच मतदान करा. चिमुकलीला घेऊन गेलात? हा, चिमुकलीला घेऊन गेले भैया. रडत होती तरी पण घेऊन गेले. कसं वाटलं मतदान केलं? चांगलं वाटलं भैया. गेल्या वेळेस केलं होतं का मतदान? नाही, पहिल्यांदाच आहे. लोकसभेला, विधानसभेला नाही, पहिल्यांदाच हा, मतदान केलंय? पहिल्यांदाच आहे. यावेळेस बुथावर काही पोलिस हे होते? नाही भैया. यंत्रणा व्यवस्थित नाही. तुम्ही पाहू शकता, पहिल्यांदाच आज मतदारांनी मतदान केलंय असं प्रवेश सांगण्यात येत आहे। आपल्यासोबत राजसाहेब देशमुख जे आहेत। भाऊ, एकंदरीत काही मतदार म्हणतायत आज पहिल्यांदाच आम्हाला मतदान करायला भेटलंय, आनंद आहे, आनंदाचं वातावरण आहे, काय प्रतिक्रिया असणार? नाही, या ठिकाणी या शहराच्या विकासासाठी एक दीपक नानासारखा एक सोज्वळ उमेदवार या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे। शेवटी शहराचा विकास करायचा असेल तर चांगल्या माणसाची आवश्यकता असते आणि जाणकार माणसाची आवश्यकता असते, लोकांच्या संपर्कातल्या माणसाची आवश्यकता असते, सर्वांच्या सुखदुःखात येणाऱ्या माणसाची आवश्यकता असते आणि जळवर्दळ घेणाऱ्या माणसाची गरज असते। एक दीपक नानासारखा संध्या दीपक देशमुख अतिशय चांगला एक व्यक्तिमत्व या शहरातलं एक जनते मालकाला एक या ठिकाणी त्यांची परंपरा होती। 1 तारखेला पगार करणे, साफसफाई करणे, सुंदर शहर, चांगलं शहर, भयमुक्त शहर, सर्वसामान्य माणसाला आपलं आपलं असं वाटणारा एक उमेदवार या ठिकाणी एक दीपक नाना देशमुख सारखा भेटलेला आहे। त्याच्यामुळे लोक उत्साही आहेत, मतदार उत्साही आहेत। मतदारांना काय आवाहन करणार? आणि मतदारांना माझी नम्र विनंती की शेवटी चांगलं हे चांगलंच असतं, जे चांगलं आहे, जे सुंदर आहे याला स्वीकारलं पाहिजे आणि आपण सर्वांनी खुल्या मनानं येऊ, त्याच्या सोय घराच्या बाहेर पडलं पाहिजे आणि चांगल्या माणसाला मतं केले पाहिजे। त्यावेळेस प्रगतीचा टप्पा, कुठल्याही शहराची प्रगती ही त्या माणसावर अवलंबून असते। ज्या शहरामध्ये चांगली माणसं येतात, निवडून येतात, त्या शहराचं प्रगती होत असते, वैभव येत असतं आणि त्या शहराचं एक नाव होत असतं। म्हणून दीपक नानासारखा एक सोज्वळ आणि चांगला उमेदवार, सक्षम उमेदवार भेटलेला आहे। त्याच्या पाठीमागे सर्वांनी खुल्या मनानं प्रत्येकानं आता घराच्या बाहेर येऊन मतदान करणं गरजेचं आहे। ते मतदान करावं एवढीच मी त्याने विनंती करतो। तुम्ही पाहू शकता, लोकसभेला जी प्रक्रिया पार पडली नव्हती, विधानसभेला सुद्धा प्रक्रिया पार पडली नव्हती। एकंदरीत दादा, तुम्ही मतदान केलंय का? मी नाही आणखीन मतदान केलं। काय वाटतं, आता मतदान प्रक्रिया सुरू आहे, लोक मतदान बूथवर जाऊन मतदान करतात, लोकसभेला झालं नव्हतं, विधानसभेला झालं नव्हतं असं देखील लोक म्हणतात? मतदान लोकसभेला विधानसभेला झालं होतं पण कमी प्रमाणात झालं होतं। तर मतदान हा करण्याचा हा प्रत्येक व्यक्तीनं अधिकार आहे आणि तो अधिकार बजावलाच पाहिजे, कारण संविधानाच्या माध्यमातून जो मताचा अधिकार आहे त्या मताचा अधिकार बजावणे हे माणसांचं आपलं कर्तव्य आहे। नक्कीच तुम्ही पाहू शकता, मतदानाचा अधिकार बजावताना अनेक मतदार या ठिकाणी उपस्थित आहे आणि बोलत देखील आहेत। आता लोकसभेला देखील ज्याप्रमाणे बूथ कॅप्चरिंग झालं होतं, विधानसभेला बूथ कॅप्चरिंग झालं होतं, त्याच माध्यमातून आता मतदार राजाच्या मनामध्ये आनंद आहे की पहिल्यांदाच त्यांनी मतदान केलेलं। एकंदरीत यामध्ये काही अजून नवीन अपडेट मिळतील, काही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन बाळासाहेब, मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, परळी, बीड।